परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरच्या भारतीय संविधानाची एका समाजकंटकाने 10 डिसेंबर रोजी दुपारी 5:30 वाजेदरम्यान विटंबना केली। या घटनेचा तीव्र पडसाद जिल्हाभर उमटले। अनेक शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी गावात आरपीआय शाखाध्यक्ष अजय गंभीर पवार व भीमसैनिकांनी न्यायडोंगरी बंद पुकारला। अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र बाजारपेठ कडकडीत बंद होती। कोणताही अनुचित प्रकार न होता न्यायडोंगरी शांततेत बंद पाळण्यात आला। परभणी येथे घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करताना गाव बंदचे निवेदनातून आपल्या भावना भीमसैनिकांनी पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना दिल्या। त्यानंतर संपूर्ण बाजारपेठ खुली करण्यात आली। यावेळी पोलीस प्रशासन यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। न्यायडोंगरी गाव बंद यशस्वी करण्यासाठी आरपीआय शाखाध्यक्ष अजय पवार, अभिषेक कारले, विकास पवार, देवदास पवार, कपिल गायकवाड, अण्णा पटेल, शुभम पवार, ऋत्विक पवार, भरत गायकवाड, यश पवार, संतोष वाघ, विनोद गायकवाड, भीमराव पवार, तुषार पवार, बाळू पवार, भास्कर सोळसे यासह अनेक भीमसैनिक उपस्थित होते। न्यायडोंगरी बंदमध्ये सर्व व्यापारी व्यावसायिक यांनी सहभाग नोंदवल्याबद्दल आरपीआय शाखा व भीमसैनिकांनी सर्वांचे आभार मानले। प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी हेमराज वाघ, न्यायडोंगरी।